हे लिंबाचं लोणचं असं आहे की याला इकडे बनवलं की तिकडे खाण्यासाठी तयार आहे। या लिंबाच्या लोणच्याला उन्हात ठेवायची किंवा मुरण्याची वाट पाहायची गरज नाही। तर लिंब पहिल्यांदा काय केले की स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि चांगले कोरडे करून घ्यायचे एखाद्या कॉटनच्या कपड्याने। मग ज्याला डाग नाही ना असे 15 ते 20 लिंबू घेतले, त्याला पाहिजे तशा फोडी करून घ्यायच्या, आडव्या उभ्या मोठ्या छोट्या, ओके। त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या। मग त्यामध्ये थोडासा ज्याला डागा आहे ना त्या लिंबाचा रस इथे टाकू शकता। तर मी इथे 5 ते 6 लिंबाचा रस घेतला, दिसत असेल तुम्हाला, तर त्याचे टाकून घेतल्यानंतर हळद 1 चमचा, 3 चमचे तिखट आणि मीठ टाकलं आणि मग 2 वाट्या छोट्या वाटीने गूळ घेतला, तो टाकला, टॉस केलं, झाकून ठेवलं। नंतर इकडे काळे मिरे पावडर म्हणजे घेतले, ते थोडे भाजून घेतले काळे मिरे आणि त्याची पावडर केली, ती सुद्धा टाकली। पण एवढे मिरे जे दिसत आहे तुम्हाला तेवढ्या मिऱ्याची पावडर मी इथे टाकलेली नाही आहे, थोडीशी काढून ठेवली। तुम्ही ही पावडर आलू पराठे असते ना त्यामध्ये आलूच्या मिश्रणात तुम्ही टाकू शकता। तर मी थोडी वाचून त्यासाठी आलूच्या पराठ्यासाठी वापरली। नंतर इकडे जे लिंबाचं मिश्रण किंवा जे आपण मिक्स केलेलं होतं ते कुकरच्या डब्यामध्ये टाकून मीडियम फ्लेमवर 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या। आता कुकर थंड झाला की जे पण पाणी सुटलेलं आहे गुळाचं किंवा मिठाचं, ते पाणी एक्सेस जे पाणी आहे ते एका कढईमध्ये टाकायचं आणि मीडियम फ्लेमवर छान असं थोडंसं घट्ट येईपर्यंत उकळू द्यायचं। आता जे कमी वाटत आहे ना आपल्याला ते त्यामध्ये टाकून घ्यायचं। मी थोडासा गूळ, तिखट वगैरे टाकलं आणि थोडंसं उकळू दिलं। थोडंसं घट्ट वाटत आलं की त्यामध्ये जे लिंबाच्या फोडी राहिलेल्या आहे कुकरच्या डब्यामध्ये त्या टाकायच्या। आता त्यामध्ये थोडं पण असे पाणी असेल ते 1-2 मिनटं शिजवून म्हणजे घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता इकडे बघू शकता लोणचं रेडी आहे, थंड झालेलं आहे। आता इकडे काचेची भरणी स्वच्छ धुवून पुसून 1 तासासाठी उन्हामध्ये वाळवून घेतलेली होती। अशा भरणीमध्ये छान काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं। आता हे खाण्यासाठी एकदम रेडी आहे। पण जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हा ज्या पण चमचा घ्याल तुम्ही तो कोरडा असला पाहिजे, पाणी त्याला नसलं पाहिजे, नाहीतर मग लिंबाचं लोणचं हमखास खराब होते। तर हे असं लिंबाचं लोणचं तुम्ही पण करून बघा। तर एकदम मस्त होते, पटकन होते, बिलकुल बिना झंझट, इन्स्टंट, मुरू देण्याची गरज नाही किंवा याला उन्हामध्ये ठेवण्याची गरज नाही, खाण्यासाठी उत्तम लागते। तर मस्त खा, स्वस्त राहा। व्हिडिओ आवडलात लाईक, शेअर आणि